तर त्यातल्या त्यात जो लोकांमध्ये मिसळून काम करू शकतो अशा माणसाला एखादा उमेदवार असा पाहिजे का त्यांनी रस्त्याचे कामं जरी केले पाहिजे, सुखदुःखात कामातील किंवा आमचे नागरिक आहोत. आमच्या वार्डातल्या ज्या समस्या हे आम्हालाच माहिती. अर्ध्या रात्री काम पडलं तर आम्हाला त्याच्या घरी जाता आलं पाहिजे. स्थानिक नगरसेवकाला आम्ही जाऊन सांगू शकतो, प्रश्न मांडू शकतो. जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. प्रभाग क्रमांक 7 हा विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांचा वार्ड आहे. या प्रभागात शिवकॉलनी परिसरातून भारतीय जनता पक्षाने स्थानिक आणि जनसंपर्क असलेल्या उमेदवाराला संधी द्यावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. या जागेसाठी पक्षाकडे तरुण रक्तासह अनुभवी माजी नगरसेवकांनी दावा ठोकल्याने भाजपच्या गोटात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. जो उमेदवार आमच्या सुखदुःखात धावून येईल आणि ज्याचा शिवकॉलनी परिसरात दांडगा जनसंपर्क असेल त्यालाच पक्षाने तिकीट द्यावे अशी भूमिका शिवकॉलनी परिसरातील नागरिकांनी स्पष्ट केली आहे. प्रभाग क्रमांक 7 शिवकॉलनी एरिया, आपलं आशाबाबा नगर या भागातला जो तरुण उमेदवार असेल, जो सर्वांमध्ये मिसळून काम करेल, सर्वांना बरोबर येऊन काम करेल, त्याला उमेदवारी द्यावी अशी आमची इच्छा आहे. आम्हाला फक्त शिवकॉलनीचा एखादा उमेदवार असा पाहिजे का त्यांनी रस्त्याचे कामं जरी केले पाहिजे. रस्त्याचेच काम बाकी आहे, नालीचे काम बाकी आहे. आजपर्यंत 20 वर्षामध्ये एकही उमेदवारांनी केलेलं नाही. ते उमेदवार कामं करणारा पाहिजे, शिवकॉलनी एरियातला पाहिजे. जो जाणून आहे त्याला माहिती आहे बुवा. तसं आपण त्या एरियात जातो तो कधीमध्ये, जो उमेदवार त्याला माहिती असतं. आमच्या शिवकॉलनीसाठी कुठलाही उमेदवार द्या, पण स्थानिक द्या, कारण जो आमच्या सुखदुःखात कामात येईल किंवा आमचे कामं करेल असा पाहिजे आम्हाला. प्रभाग 7मध्ये आम्हाला शिवकॉलनी आशाबाबा नगर या भागातलाच रहिवासी पाहिजे उमेदवार. गणेश कॉलनी वगैरे या भागातला नको. आम्हाला आता ज्येष्ठ नागरिक आहोत, जायचं म्हटलं त्यांच्याकडे कुठे जाणार हायवे क्रॉस करून, तर हे या साईडला असतात तर माझा फायदा सोयीच होईल. ज्या निवडणूक प्रमुखांना अशी विनम्र विनंती आहे की त्यांनी प्रभाग क्रमांक 7मध्ये आपल्या शिवकॉलनी परिसरातील स्थानिक उमेदवार द्यावा. कारण शिवकॉलनी परिसरातील ज्या काही स्थानिक समस्या असतात त्या समस्या सोडवण्यासाठी स्थानिक उमेदवारांना त्या चांगल्या प्रकारे ज्ञात असतात. आणि म्हणून निवडणूक प्रमुखांना माननीय आमदार सुरेश भोळे यांना नम्र विनंती आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांतर्फे की त्यांनी आपल्या भागामध्ये या शिवकॉलनी परिसरातील स्थानिक उमेदवार द्यावा. आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत. आमच्या वार्डातल्या ज्या समस्या हे आम्हालाच माहिती आहेत. अलगा की इथलं जे स्थानिकच उमेदवार जर दिला तर ह्या सगळ्या समस्या सोडवल्या जातील. आमच्या परिसरामध्ये आम्हाला अर्ध्या रात्री काम पडलं तर आम्हाला त्याच्या घरी जाता आलं पाहिजे. आणि हायवेच्या इकडेच पाहिजे, कारण हायवे ओलांडून आम्ही गर्दीत जाऊ शकत नाही. अर्ध्या रात्री काम पडलं तरी आम्ही आमच्या उमेदवाराला बोलवू शकले पाहिजे. म्हणून आम्हाला एकच विनंती आहे की राजीव मामांना सांगायचं की बुवा इकडचाच उमेदवार पाहिजे. हां, या आपल्या स्थानिक एरियामध्ये जो आहे एरिया तो स्थानिक नगरसेवक आम्हाला पाहिजे. कसं आहे, स्थानिक नगरसेवकाला आम्ही जाऊन सांगू शकतो, प्रश्न मांडू शकतो. कुठला एरिया आपला आशाबाबा, तुमचं कोटेनगर, आपलं हे खालते तुमचं आर्मेस कॉलनी झालं, शिव कॉलनी एरिया. कारण स्थानिकचा नगरसेवक कसा आहे त्याला आम्ही जाऊन समक्ष मांडू शकतो, तो आमचं ऐकू शकतो. इतर नगरसेवक बाहेरचा असल्यानं त्याला आम्ही काहीच मांडू शकत नाही, त्याशी बोलू शकत नाही. तो आमचे म्हणजे आम्ही बोललेला शब्द तो ऐकूसुद्धा शकत नाही. म्हणून आमचा स्थानिक नगरसेवक आम्हाला पाहिजे. प्रभाग इतका मोठा झाला आहे की बाकीच्या लोकांना माहीतच नाही नेमका नगरसेवक कोण आहे आपला ते. पण आता एक अपेक्षा आहे आपले जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी तिकीट कोणालाही द्या, परंतु आमचा शिवकॉलनी आशाबा RMS कोल्हेनगर भाग जो हा विकासापासून वंचित राहिला आहे आणि जो अर्ध्या रात्री नागरिकांच्या समस्या जाणून घेईल, अर्ध्या रात्री उठून कामात येईल असा तरुण उमेदवार एक द्यावा आमची एवढी इच्छा आहे की ज्याला शोधावा लागणार नाही. तो रस्त्यावर भेटेल कोणाला तरी, कोणीतरी त्याला आपला मुलगा म्हणून हाक मारेल, कोणी भाऊ म्हणून हाक मारेल, असा व्यक्ती द्या. कोणता भाऊ तात्या काका याला तिकीट देऊ नका कृपा करून. ज्याला शोधायला आम्हाला ना 365 आपण 3 वर्षाचे. तरुण उमेदवाराकडे नवीन दृष्टिकोन आहे तर माजी नगरसेवकांकडे अनुभव. मात्र पक्षाने उमेदवारी देताना विजेता उमेदवार आणि लोकांची पसंती कोणाला आहे हे पाहणे देखील गरजेचे आहे. हेमंत पाटील, खानदेश प्रभात, जळगाव.